मित्रांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये पाठ 10वा आधी लगीन कोंडाण्याचं हा नरेंद्र मधुकर नाईक यांच्या पाठावर प्रश्न उत्तरे आपण सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया. हा इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील NEPच्या पाठ्यपुस्तकातील पाठ आहे. प्रथम पाहूया शब्दार्थ व टिपा. बळ, शक्ती. शिथिल म्हणजे सैल. व्यर्थ, निरर्थक. उट्टे, वचपा. सार्थ, अर्थपूर्ण. बेत, योजना किंवा हेतू. गनिमी कावा, समोरासमोर लढाई न करता युक्तीने शत्रूशी लढणे, एक प्रकारची युद्धनीती. जिझिया कर, मोगलांकडून हिंदू जनतेवर लावण्यात आलेला कर. हे झाले शब्दार्थ. आता पाहूया MCQs म्हणजेच अचूक पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा. इथे विधान दिलं आहे, त्याच्या खाली 4 पर्याय दिले आहेत. त्यातील योग्य पर्याय आपल्याला निवडून हे पूर्ण वाक्य पुन्हा लिहायचं आहे. माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील परंतु डॅश. पहिला पर्याय आहे राज्याचा वारस जगला पाहिजे. दुसरा पर्याय आहे लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तिसरा पर्याय आहे प्रजेचा पालनकर्ता जगला पाहिजे. चौथा पर्याय आहे लोकांचा राजा जगला पाहिजे. आणि यातील योग्य पर्याय आहे लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तानाजी आजही आपले स्थान डॅश. पहिला पर्याय आहे आमच्या काळजात आहे. दुसरा पर्याय आमच्या चित्तात आहे. तिसरा पर्याय आहे आमच्या हृदयात आहे. चौथा पर्याय आहे आमच्या मनात आहे. आणि यातील योग्य पर्याय आहे आमच्या काळजात आहे. कोंडाणा पुनश्च स्वराज्यात सामील करून घेणं हे डॅश. पहिला पर्याय आहे माँसाहेबांचं स्वप्न होतं. दुसरा पर्याय आहे शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे. तिसरा पर्याय आहे तानाजीचे स्वप्न आहे. चौथा पर्याय आहे शेलार मामांचे स्वप्न आहे. आणि यातील योग्य पर्याय आहे माँसाहेबांचे स्वप्न आहे. यापुढे कोंडाणा घेऊनच त्या बादशहाला डॅश. पहिला पर्याय वचनपूर्तता करावी लागेल. दुसरा पर्याय ठार करावे लागेल. तिसरा पर्याय जेरीस आणावं लागेल. आणि चौथा पर्याय धडा शिकवावा लागेल. आणि यातील योग्य पर्याय आहे जेरीस आणावं लागेल. यापुढे कोंडाणा घेऊनच त्या बादशहाला जेरीस आणावं लागेल. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. प्रश्न पहिला, शिवाजी महाराजांनी तानाजीला कोणती उपमा दिली? उत्तर, शिवाजी महाराजांनी तानाजीला ढाण्या वाघाची उपमा दिली. प्रश्न दुसरा, तानाजीने कोणती प्रतिज्ञा केली? उत्तर, त्या उदयभानला नामशेष करून कोंढाणा स्वराज्यात सामील करून घेईन, तरच महाराजांना पुन्हा तोंड दाखवीन. ही प्रतिज्ञा तानाजीने केली. तानाजी, सूर्याजी व शेलार मामा गडावर कशासाठी आले होते? उत्तर, रायबाच्या लग्नाचं आमंत्रण महाराजांना देण्यासाठी व त्यांचे दर्शन घेण्यासाठी तानाजी, सूर्याजी व शेलार मामा गडावर आले होते. प्रश्न चौथा, शिवाजी महाराजांनी माँसाहेबांना कोणते वचन दिले होते? उत्तर, कोंढाणा पुनश्च स्वराज्यात सामील करून घेऊ, असे वचन शिवाजी महाराजांनी माँसाहेबांना दिले होते. आता पाहूया 2 ते 3 वाक्यातील उत्तरे. खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात लिहा.
कोणत्या परिस्थितीमुळे शिवाजी महाराजांनी स्वतः मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेतला? उत्तर: दिल्लीच्या बादशहाने 2500 सैन्यानिशी उदयभान नावाच्या राजपूत सरदाराला कोंढाण्यावर किल्लेदार म्हणून पाठविले होते. त्यामुळे उदयभान राठोड यांनी त्याच्या कारवाया सुरू करण्याअगोदरच महाराजांना काहीही करून कोंढाणा ताब्यात घ्यायचा होता. म्हणूनच शिवाजी महाराजांनी स्वतः मोहिमेवर जाण्याचा निर्णय घेतला. कोंढाण्यावर धडक देण्यासाठी गनिमी कावा वापरावा लागेल असे शिवाजी महाराजांना का वाटले? उत्तर: उघड हल्ला चढवून कोंढाणा घेणं शक्य नव्हतं. कारण कोंढाण्याच्या पायथ्याला बंदोबस्ताची जबाबदारी नायक रायाजी घेरे सरनाईक यांच्यावर सोपवली होती. उदयभान आणि शेरखान पठाण हे दोघेही संपूर्ण किल्ल्याच्या बंदोबस्तावर जातीने नजर ठेवून होते. किल्ल्याच्या तटबंदीवर अहोरात्र जागता पहारा होता. म्हणूनच कोंढाण्यावर धडक देण्यासाठी गनिमी कावा वापरावा लागेल असे शिवाजी महाराजांना वाटले. जर तुम्हाला व्हिडिओतील कंटेंट आवडले असेल तर जरूर सबस्क्राईब करा एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड. काइंडली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. शेअर अँड सपोर्ट फॉर मोर सच व्हिडिओज. आता पाहूया वाक्प्रचार, अर्थ व वाक्यात उपयोग. नामशेष करणे, नष्ट करणे. वाक्य: स्वातंत्र्य सैनिकांनी पोर्तुगीजांना गोव्यातून नामशेष केले. दुसरा वाक्प्रचार आहे पाणी पाजणे, पराभूत करणे. वाक्य: शिवाजी महाराजांनी शत्रू सैन्याला पाणी पाजले. आता पाहूया तिसरा वाक्प्रचार. तिसरा वाक्प्रचार आहे हस्तगत करणे म्हणजेच ताब्यात घेणे. वाक्य: धमकावून सावकाराने रामूची जमीन हस्तगत केली. चौथा वाक्प्रचार आहे प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, खूप प्रयत्न करणे. याचे वाक्य आहे शालेय परीक्षेत पहिला क्रमांक पटकाविण्यासाठी सायलीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पाचवा वाक्प्रचार आहे मोहीम फत्ते करणे, यशस्वी होणे. वाक्य: संभाजीराजांनी मुघलांविरुद्धची मोहीम फत्ते केली. सहावा वाक्प्रचार आहे 2 हात करणे. याचा अर्थ आहे सामना करणे. वाक्य: तानाजी मालुसरेंनी मोठ्या धैर्याने शत्रूशी 2 हात केले. इफ यू लाईक द कंटेंट ऑफ आवर व्हिडिओ, काइंडली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. आता पाहूया खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 4 ते 5 वाक्यात लिहा. प्रश्न पहिला: शिवाजी महाराजांना कोणत्या कारणामुळे किल्ला मिर्झाच्या स्वाधीन करावा लागला? याचे उत्तर आहे मुरारबाजीसारखे शूरवीर युद्धात पडले आणि लढाईचं पारडं फिरलं. मोगलांच्या सेनेबरोबर लढणे शक्य नसल्याचे जाणवल्यावर व्यर्थ प्राणहानी टाळण्यासाठी शिवाजी महाराजांना नामुष्कीने पुरंदरचा तह करणं भाग पडलं आणि मिर्झाच्या हट्टापायी इतर किल्ल्यांबरोबरच कोंढाणा किल्लाही त्याच्या म्हणजेच मिर्झाच्या स्वाधीन करावा लागला. प्रश्न दुसरा: शिवाजी महाराज तानाजीला मोहिमेवर पाठवायला का तयार झाले? उत्तर: रायबाचे लग्न ठरल्याचे ज्यावेळी शिवाजी महाराजांना समजले त्यावेळी महाराजांनी स्वतः मोहिमेवर जाण्याचे ठरविले. परंतु हे जेव्हा तानाजी मालुसरे यांना कळले तेव्हा त्यांनी महाराजांचे पाय पकडून त्यांच्याशी मोहिमेवर जाण्याचा हट्ट धरला. ते म्हणाले, महाराज, माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. स्वराज्याला आपल्यासारख्या राजाची अधिक गरज आहे. मला ही संधी द्या. कर्तव्य पालनापासून मला दूर लोटू नका.
तसेच आपल्या मैत्रीची व शंभू महादेवाची शपथ देऊन मोहीम फत्ते करण्याचे वचन मिळाल्याशिवाय पाय सोडणार नाही असे सांगितले. महाराजांना त्यांचा पराक्रम ज्ञात होता. ते तानाजी सूर्याजी यांचे मन मारू शकत नव्हते. त्याचप्रमाणे शेलार मामांचा या वयातील उत्साह पाहून ते धन्य झाले व तानाजीला मोहिमेवर पाठवायला तयार झाले. Do like, share and subscribe for more such videos. Kindly share and support. Thanks for watching. धन्यवाद.